सकाळची धावपळ, सकाळचे सगळे कामं इतकी घाई असती, काय सांगू. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आता तुम्ही पाहू शकता इथं प्रीतम देवपूजा करतोय. आणि आमचे महाराज आहेत बाबा, ते त्यांना पूजा वगैरे करायला फार आवडतं. लहानपणापासून खूपच म्हणजे नाद आहे त्याला देवपूजा वगैरे करायचं. इकडं भेंडी वगैरे प्रेमनं मला चिरून दिलेली होती, आणि भेंडीची भाजी पोरांच्या डब्याला, भेंडीची भाजी आणि पोळ्या करायच्या होत्या. सकाळी उठलं नाही, एवढी घाई असते काय सांगू तुम्हाला. घरातली सगळी कामं मला 9 वाजेपर्यंत आवरावं लागतं. 9 वाजले की मग माझं वगैरे आवरून, मग रामचा वगैरे म्हणजे माझ्या मिस्टरांचा नवरोबाचा डबा वगैरे तयार करून त्यांना पाठवून दिलं. मग लेकरांचा डबा वगैरे करून लेकरांना पाठवून दिलं की सगळं कामं मग बाकीचे राहिलेले थोडेफार उरलेले 10पर्यंत जेवढं होईल तेवढं करते. आणि 10ला मग मला ऑफिसला यावं लागते. कारण मग माझं कसं असतं माहिती आहे का, सगळं 10 वाजेपर्यंत 1-2 तासामध्ये सगळेच कामं नाही ना आवरत. फरशा पुसणं राहतं मागं, परत कपडे राहतात, कपडे हे ते मशीनला लावून देते सुट्टी असेल तेव्हा. म्हणजे असं रोज रोज काही नाही लावत. आणि बाकीचं राहिलेलं वगैरे मम्मी थोडंफार करते. त्याच्यानंतरला 5 वाजता माझे मुलं आले ना, मग प्रेम घरं वगैरे झाडून घेतो आणि फरशा वगैरे पुसून घेतो. आणि तुम्हाला सांगू का, म्हणजे आत्ताच्या लेकरांमध्ये आणि माझ्या लेकरांमध्ये खूप फरक आहे. मला म्हणजे असं मी स्वतःला नशिबान समजते की मला लेकरं दोन्ही पण ना माझ्या कामामध्ये मदत करतात. आणि इकडं पाहू शकता मी भेंडीच्या भाजीला दिली फोडणी. आणि भेंडीची भाजी एकच माझ्या प्रीतमला तेवढीच भाजी आवडते. ती भाजी सोडलं तर त्यानं दुसरी कुठलीच भाजी नाही खात. मग भाजी नाही दिली की वरण लागतं त्याला. काय सांगावं तुम्हाला. आणि त्याला फक्त वरण आणि भाकर झाले की झालं. भेंडीची भाजी पण कशी काय आत्ताशी खायला लागले आवडीनं. दुसरी पालेभाज्या तर कुठलेच खात नाही. त्यामुळं पण त्याला थोडंसं असं मान वगैरे हे करायची, डोळे मिचमिच करायची सवय लागली वाटते. कारण असं कुठलंच प्रोटीन विटॅमिन त्याच्या शरीरात जात नाही. त्याला किती सांगितलं ना की नाही सगळे भाजीपाला खाल्ले पाहिजेत, सगळं खाल्लं पाहिजे, तर ते हो म्हणतं. पण त्याला नाही जात, तो खातच नाही. उलट्या वगैरे करून घेतो मग बळजबरीनं खाऊ घातलं की. आणि दही ताक तर खातच नाही. तो खाल्लं पाहिजे तशा गोष्टी, पण तो नाही खात. काय करा त्याला. आता आपण दह्याच्या हाताने जरी समजा आपण दही हाताला लागलेलं आहे आपल्या, किंवा ताक म्हणा, काही करताना लोणी वगैरे काढते वेळेस आपल्या हाताला लोणी ताक लागलेलं असतं ना, हात धुतलं तरी वास येतो ना हाताचा. त्या हाताने जरी आपण त्याला पाणी दिलं ना, ते लगेच उलट्या करतं. काय करावं काय माहिती, मला तर काहीच कळना. इकडं भाजी झाली माझी. मग आता म्हणलं चला पोळ्या टाकून घ्यावं, कारण लेकरांची बस यायला वेळ होतं. म्हणलं चटचट टाकून घ्यावं. आणि मग भाजीला फोडणी दिल्याच्या नंतरला मग माझी तयारी चालू झाली इकडं पोळ्या करण्यासाठी. प्रेम वगैरे सगळं म्हणजे असं कसं प्रेम खातो सगळ्या भाज्या वगैरे, त्याला काही नाही एवढं लागत. हे नको खाऊ ते नको खाऊ म्हणायला. प्रीतमलाच ना लय मुश्किल नाही. चवनं बाहेरचं असलं ना, बाहेरचं सगळं खातं ते. काय करावं आता. आणि हे पाहू शकता तुम्ही, मी पोळ्या करायच्या आधी ना एक व्हिडिओ बघितला होता एका ताईचं. ती पहिली पोळी तव्यावर टाकलं ना अशी वेगळीच होती ती. म्हणजे भाजत नाही घालून, म्हणजे भाजती व्यवस्थित, पण ती अशी उधळल्यासारखी वेगळीच होती, पांढरी पांढरी. मग त्यामुळं मग मी व्हिडिओ बघितला होता एक फेसबुकवरती. तर त्या ताईने सांगितलं होतं मला, त्या ताईचं नाव किंवा त्यांच्या चॅनलची ID वगैरे काही लक्ष नाही आहे. तवा गरम व्हायच्या आधी ना तव्याला सगळीकडनं तेल लावून घ्यायचं. तेल लावून घेतल्याच्या नंतरला मग पोळ्या टाकायच्या की पोळी चिटकून बसत नाही तव्याला. असं बघितलेलं होतं. म्हणलं चला ट्राय करून बघा. तर त्या दिवशीपासून ना मग मी कधी पण पोळ्या करते ना, तर तव्याला आधी तेल लावून घेते. आणि खरंच तुम्हाला सांगू का, खरंच पोळ्या चिटकत नाही. तर ज्यांना कुणाला पण असं पहिली पोळी चिटकते ना, असं प्रॉब्लेम येतो ना, ते वेगळीच होती उधळल्यासारखी. तर तसं होणार नाही, कारण मी स्वतः ट्राय केलेलं आहे ते. मी तेल लावून चपात्या टाकते. मग पहिलं तवा थंड असेपर्यंत तेल लावून घेते त्याला थोडंसं सगळीकडनं. आणि मग तवा गरम करायला ठेवते, मग पोळ्या टाकते. त्याने काय होतं माहिती आहे का, पोळी इतकी छान भाजली जाते आणि फुगती पण आणि छान येते. पहिली पोळी तशीच यायची माझी पहिले तेल लावायच्या आधी. पण तो व्हिडिओ बघितल्यापासून मला थोडीशी हेल्प झाली. आणि त्या ताईला पण थँक्यू, की म्हणजे त्यांची ही जे छोटे छोटे आयडिया असतात ना, आता प्रत्येक बायकांना काही काही आयडिया येतात स्वयंपाक करताना किचनमधल्या. ह्या त्या प्रत्येकाला नसतं माहिती, ते व्हिडिओ करून टाकतात. ते एक महत्त्वाचंच आहे म्हणा. कारण मग त्या सगळ्या गोष्टी ज्यांना नाही माहीत, माझ्यासारख्या ज्या असतात
मग त्यांना कळून जातं, मग ते असं सोपं जातं स्वयंपाक वगैरे करायला, फास्टमध्ये होतं. हे बघा महाराज आमचे हे असं मान फिरवतं, ते भाज्या नाही खात ना आमचे महाराज, तर लई वेळेची पूजा चालू होती बाबा, काय सांगावं तुम्हाला. इकडं सगळं महाराजांचा फोटो पुसून घेतला त्यांनी आणि स्वामींचा फोटो पुसून घेतला, मस्त गंध वगैरे लावलं. आणि इकडं म्हणजे कसं ते पूजा करतं ना, तर पूजा करते वेळेस असं मस्त देवाचे गाणे वगैरे, आरत्या वगैरे म्हणतं, सगळं काही करतं. आणि इथं वट्ट्यावर तुळस ठेवलेली आहे, तुळशीला पाणी घालायचं होतं त्याला, फुलं वगैरे, ते त्याचा हात नाही पोहोचत तिथपर्यंत, त्याच्यामुळं मग ते इकडं बाहेर पण आमच्या इथं तुळशी वगैरे आहे, म्हणजे भरपूर असे तुळशी आहे, एकच नाही. तर मग ते पूजा तिथं थोडंसं पाणी टाकतं. आणि इकडं महादेवानी नंदी ठेवलेलं आहे, महादेवाचं पिंड आणि नंदी, मग तिथली पूजा करून घेतलं. पूजा इतकी छान करतं ना माझं प्रीतम, खूपच छान करतं, त्याला असं सांगावं नाही लागत. म्हणजे हे आता कसं लहान लेकरांना खूप गोष्टी सांगावं लागतात ना, तसं नाही लागत. हे बघा आमच्या इकडचं वातावरण कसं आहे, सकाळ सकाळी अशी इतकी हवा सुटली होती, बापरे 8 वाजताचं एवढं ऊन लागते ना, तुम्हाला काय सांगा, इतकं भयानक ऊन लागते. आणि इकडं मस्त टी व्हीवर 90sचे गाणे लावून दिलेले होते. आणि 90sचे गाणे कोणाकोणाला ऐकायला आवडतात तर मला कमेंट करून सांगा, कारण 90sचे गाणे लावून दिले ना टी व्हीवर की काम करायला खूप सोपं जातं, मस्त मज्जा येते काम करते वेळेस गाणे ऐकत काम करायला. मला तर फार आवडतं बाबा, तर कुणाकुणाला आवडतं त्यांनी कमेंट करून सांगा. आणि मध्येच आमच्या इकडं थोडंसं लाईटीचा इश्यू असल्यामुळं मग इथं थोडंसं अंधार दिसतंय तुम्हाला, थोडंसं समजून घ्या, कारण मग कसं आहे कधीही लाईट जाते, काय करावं काय माहिती. लाईटीचं काही असं सांगून तर होतच नाही आमच्या इकडं, लाईट गेली की मग खूप अंधार पडतो. मग ते दार काढले की उजेड येतं त्याच्यामुळे किचनमध्ये, पण मग कसं आहे माहिती का, बाहेर सगळं उघडं असल्यामुळं, मी झाडी वगैरे जास्त असल्यामुळं किचनचं ते पाठीमागचं दार नाही काढत, कारण काही येतं ना मग सापं वगैरे, त्यामुळं हे इकडं बघू शकता माझे पोळ्या होत आलेली आहे. आणि त्यानंतरला मग मी आवरून घेतलं, स्वयंपाक वगैरे केला. आणि हे नेलपेंट मी पाडव्याला लिहायला आणली होती, पण पाडव्याच्या दिवशी काही लावणं नाही झालं कामामध्ये. तर तुम्ही बघू शकता माझा पाडव्याचा व्हिडिओ, माझा पहिला पाडवा होता तो. मी इथं आवरून म्हणलं वेळ होतं तर नेलपेंट वगैरे लावून घ्यावं म्हणलं, नका मग मस्त वाढवले होते मी, मला नका वाढवायला खूप आवडतं, पण कसं आहे कामामध्ये मग ते जास्त वेळ राहतच नाही. तर आणि पाहू शकता कलर कसा दिसतो, कारण मी कॉमनली 2च कलर घेते, एक तर पिंक नाही तर मग असं एकदम लाईट रेडमध्ये वगैरे असं घेते, 2च कलर. हा कलर मी पहिल्यांदा घेतलेला आहे आणि तो कसा दिसतोय, मला सूट करतोय का नाही हे पण सांगा. इकडं तुम्हाला वाटत असेल की धूर कशाचं येतोय, काय पेटलेलं वगैरे आहे, तर तसं काहीच नाही आहे, काही काळजी करायची गरज नाही आहे, काही पेटलं वगैरे नाही आहे. इकडं आमच्या मम्मीचं इंधन चालू झालेलं आहे, मम्मी साहेबांनी बिडी पेटवली आणि त्या बिडीचं धूर वगैरे येत होतं. ते धूर म्हणजे तिला किती सांगितलं तर आता ती कसं सवय झालेली आहे ना, तर ती नाही सुटत. मग माझा नवरा पण नाईट करून आलेले होते, त्यामुळं मग प्रेम म्हणला की मम्मी मला सुट्टी आहे तर मी सोडतो तुला, चल म्हणे गाडीवर. त्याला गाडी यायला लागली ना तर मग एवढं ताण नाही पडत. कधी ते नाईट करून आले की मग झोपले की उठवावं लागतं, नाही तर सोडवण्यासाठी, तर मग आता गरज नाही आहे तसं. मग प्रेम येतो मला सोडवायला, तर मग प्रीतम म्हणत होता मग मी पण येतो सायकल घेऊन, मी तुला सोडन आणि त्याचं कोणतरी मित्र येणार होता घरी खेळायला तर त्याला मी घेऊन येईन असं. तर हे बघू शकता आमचे मम्मी साहेब कसं बिडी ओढत बसले, तर बाबा काय सांगावं, रोजचा एक कट्टा लागतो तिला बिडीचा, ती काही बिड्या ओढायचं कमी नाही करत. आणि मग माझं वेळ झालेलं होतं टाईम, तर म्हणलं चला आता जाऊ आपण आपल्या कामाला, ऑफिसला निघाव. मग मी निघाली होती ऑफिसला. मग संध्याकाळी घरी आल्याच्या नंतरला तुम्ही पाहू शकता विकतचं पाणी घेतलं की असं असतं. मग इकडून ड्रम भरून घेतला मी, भरून घेतल्यावर बघू शकता सगळीकडे आजूबाजूने तुम्ही आमचं किती जंगल आहे, मस्त असं वरतून ना छतावरून इतकं भारी व्ह्यू दिसत होतं ना, बापरे बघायचं कामच नाही. पण उन्हामध्ये ना एवढे पाय पळत होते माझे, आणि ते खूप बारीक म्हणजे खालून वरती पाणी घ्यायचं म्हणलं ना, थोडंसं बारीक धार येते ना, त्यामुळं मग खूप वेळ लागत होतं 2 ड्रम भरायला. तरी पण म्हणलं आता चला, कारण मग हे गेलेले होते नाही ड्युटीला, ते नाईटला गेलं ना मग थोडीशी परेशानी होती. आणि त्यानंतरला मग संध्याकाळी रात्रीचं इथं लेकरांनी म्हणले होते खूप दिवस झाले मम्मी तू काही खायला वगैरे नाही आणलं, तर मग आम्हाला नूडल्स आणि मंचुरियन खायचं. नूडल्स लेकरांना आवडतं आणि मंचुरियन माझ्या मम्मीला आवडतं, त्यामुळं मग मंचुरियन आणि नूडल्स आणले होते. मंचुरियनचा व्हिडिओ घ्यायचा राहिला होता, कारण मंचुरियन लगेच सगळ्यांनी 2-2 बॉल लगेच खाऊन टाकले, त्यामुळं
तो व्हिडिओ शूट करण्यात नाही आला. त्यानंतरला मग हे नूडल्स संध्याकाळी काही स्वयंपाक होता सकाळचा थोडाफार, तरी पण मग एवढ्यामध्ये सगळ्यांचं फुल झालं. आणि आम्ही सर्वजण हसत होतो की मम्मीला म्हणजे नूडल्स खाता नाही येत, व ते असे लंबे असताना तर तिला खाता नाही येत. ती म्हणत होती माझा व्हिडिओ नका करू, माझं तोंड व्हिडिओमध्ये नका घेऊ, नाही तर मी खाणारच नाही असं. आणि माझा नवरा त्यांना चिडवत होता मम्मीला की म्हणे नाही सासूबाई मी तुमचा नाही घेते, तिच्याकडे केलेला आहे मोबाईल, तुम्ही खा म्हणे खा. ती नाही म्हणे मोबाईलमध्ये तुम्ही मला घेते असं लाजत होती ती. ते कसं आता म्हाताऱ्या माणसांना पहिलेच्या एवढं ते काटा चम्मचनी वगैरे खाता नाही येत तिला, मग ते हातानं खायला गेलं ना ते मग नूडल्स असे लंबे असताना असे जास्त उचलले जातात, त्यामुळं मग तिला कसं तरी अनकम्फर्टेबल होत होती ती खायला. आणि लेकरांनी तिची मज्जा घेत होती, म्हणजे हसत खेळत चाललं होतं. आणि मी इकडे अशा प्रकारे दिवस आमचा संपलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट